वडी साजी पठारे आता दुसरी, वाघाची आई बनायला काळीज वाघाचेच लागते, वाघाची आई बनायला काळीज वाघाचेच लागते. म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते, मान माझी सदैव झुकते. ज्यांनी मराठ्यांच्या रक्तात स्वाभिमान जागवला, ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व ते स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी अविरत प्रयत्न केले, अशा राजमाता जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या बाल मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभमय शुभेच्छा. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहिती नाही असा एकही माणूस सापडणार नाही. आई म्हणजे प्रेम, आपुलकी, त्याग, जिद्द, प्रेरणा, संयम आणि सामर्थ्य यांचा संगम आणि या सर्व गुणांचा सुंदर संगम म्हणजे स्वराज्य जननी जिजाबाई शहाजीराजे भोसले होय. लहानपणापासूनच अन्यायाची चीड असणाऱ्या जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथील लखुजीराव जाधव व म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला. लहान वयातच जिजाऊंचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले. जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाची परंपरा जिजाऊंकडे होती. खेळण्याच्या वयात हाती तलवार घेऊन त्यांनी युद्ध कौशल्य पारंगत केले होते. शोभेच्या अलंकारापेक्षा कमरेच्या तलवारीला त्यांनी अलंकार मानले होते. तो काळ असा होता की अनेक मुस्लिम सत्ता त्या काळी महाराष्ट्रात धुमाकूळ घालून जनतेला लुटत होत्या. सर्वत्र मुघलांचा अत्याचार होता. स्त्रिया सुरक्षित नव्हत्या. अशा बिकट परिस्थितीत जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले आणि अखेर तो दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी माँसाहेबांच्या पोटी शुभांचा जन्म झाला. ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानानेच जगायचे आणि सन्मानानेच मरायचे असे संस्कार त्यांनी शुभांना दिले. म्हणून म्हणावेसे वाटते, एक विचार स्वराज्याचा पेटल्या लाखो मशाली. अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शुभांची माऊली, माझ्या शुभांची माऊली. ना वाकायचे ना झुकायचे कधी, शिकवण आम्हाला दिली तुम्ही. एक मराठा लाखासारखा जिजाऊ घडवला तुम्ही. नको गुलामगिरी, परक्याची गरज आहे स्वराज्याची. एकच ध्यास मनी घेऊन शर्त केली पराक्रमाची. पुत्र घडवला शुभांसारखा, संस्काराची दिली शिदोरी. झुकला अवघा तख्त दिल्लीचा, अशा खणखणल्या तलवारी. जागवली मराठी अस्मिता, भगवा समंती फडकला. जिजाऊ तुमच्या प्रेरणेने महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला. जिजाऊ तुमच्या प्रेरणेने महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र.